युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं अमरावतीमध्ये राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। रवी राणा आपल्या सोबत आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये फटकेबाजी केल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर आज फटकेबाजी पाहायला मिळाली, काय सांगणार? बिल्कुल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे। राजा कसे असले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असले पाहिजे। राज्यकर्ते कसे असले पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे असले पाहिजे। आज स्वाभिमान महोत्सव संपूर्ण राज्यामध्ये विविध मॅचेस टीम या ठिकाणी आलेल्या आहे। क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या स्वाभिमान महोत्सव निमित्त, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त। तर विविध जेवढ्या टीम आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अमरावती शहराचे सीपी रेड्डी साहेब, अमरावती महानगरपालिकेचे मनपा आयुक्त कलंत्री साहेब, सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, युवकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली आणि याचं उद्घाटन केलं। आणि या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरून क्रिकेट खेळताना जेव्हा अमरावतीचे सीपी बॉलिंग करत होते तेव्हा सुद्धा फटके मारण्याची संधी मिळाली। मनपा आयुक्त जेव्हा या ठिकाणी स्टंपच्या मागे आपलं विकेट कॅपिंग करत होते तेव्हाही फटके मारायची संधी मिळाली। आणि मी सुद्धा बॉलिंग करत होतो तेव्हा सुद्धा सीपीनी सुद्धा फटके मारले। तर असं वाटत आहे की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अधिकाऱ्यांसोबत सुद्धा एका मैदानामध्ये कशा पद्धतीने आम्ही काम करतो, कसं वातावरण तयार करतो, युवकांना कसा संदेश देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन कसं समाजामध्ये काम करतो, हे चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे। राजकारणात अनेकदा रवी राणांची फटकेबाजी पाहायला मिळते, मैदानात देखील फटकेबाजी आज पाहायला मिळते। बिलकुल, ज्या मैदानामध्ये उतरू त्या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून फटकेबाजी जरूर करू। कारण की मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये जो व्यक्ती काम करते त्याच्यापेक्षा मोठी फटकेबाजी कुठेच नाही आहे। आणि या मैदानामध्ये क्रिकेट लहानपणापासून माझा आवडीचा छंद आहे आणि जेव्हा जेव्हा जशी संधी मिळते तशी तशी मी त्या मैदानामध्ये जाऊन खेळतो। आणि मला असं वाटतं की माणसांनी आपल्या ग्राउंडवरचे सगळे खेळ किती मोठा झाला तरी खेळत राहायला पाहिजे। राजकारणातले खेळ तर सकाळपासून संध्यापर्यंत खेळावंच लागते, पण मैदानातले सुद्धा खेळ खेळले पाहिजे। शेवटला प्रश्न, विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर गर्दी लागली होती। आता कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्यभर उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत, कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत। आता ते वेळ निघून गेलेली आहे, कारण की जेव्हा खूप वेळाने जर काही लक्षात आलं तर ते मिळू शकत नाही। आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की घरी बसून राजकारण होत नाही, बाहेर जावं लागते, लोकांना वेळ द्यावं लागते, लोकांच्या भावना समजावं लागते, लोकांसोबत जुळून राहावं लागते नाळ। एखाद्या घरामध्ये बसून राजकारण करून हे राजकारण सक्सेसफुल नाही आहे। आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहे, एकनाथजी शिंदे काम करत आहे, अजितदादा काम करत आहे। तर राजकारणामध्ये जनतेमध्ये जाऊन जो काम करते तो सक्सेस राहते आणि उद्धव ठाकरेंची घरी बसून राजकारणाची पद्धत संपलेली आहे। म्हणून मला असं वाटते आता जनतेमध्ये त्यांना जावंच लागेल, जनतेच्या भावना समजाव्या लागेल, कार्यकर्त्यांच्या भावना समजावं लागेल। ज्या लोकांना ते 6-6 महिने भेटत नाही त्यांना रोज आलं तर वेळ भेटावा लागेल, असं राजकारण केलं तरच खरं आहे, नाही तर आता सध्या त्यांचं दुकान बंद झालं आहे। तरी आमदार रवी राणा होते आज युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं अमरावतीमध्ये राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर रवी राणांनी मोठ्या प्रमाणात फटकेबाजी केली आणि सोबतच उद्धव ठाकरेंवर देखील टीकास्त्र डागलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।